विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच होण्याची शक्यता बळावली। 12 ते 18 नोव्हेंबर दरम्यान 2 टप्प्यात मतदानाची शक्यता। राजकोट किल्ल्यावरील ठाकरे आणि राणे समर्थकांमधील राड्या प्रकरणी गुन्हे दाखल। दोन्ही बाजूच्या 42 जणांवर गुन्ह्याची नोंद। शिवरायांचा पुतळा पडण्याची कारणं शोधण्यासाठी नौदल आणि राज्य सरकारची संयुक्त समिती। वर्षावरील बैठकीत निर्णय, तर नव्या भव्य पुतळ्यासाठी स्वतंत्र समिती। पुतळा कोसळल्याप्रकरणी अजित पवार गटाचं आज राज्यभर मूक आंदोलन। सत्ताधारी पक्षच रस्त्यावर उतरणार। पुण्यात पोलिसांचे आदेश झुगारून दहीहंडी दरम्यान लेझर लाईटचा वापर। 12 तक्रारी आल्यानंतर पोलिसांकडून 4 मंडळांवर गुन्हे दाखल। मोकळ्या भूखंडावर मंडप उभारायला बंदी नाही। मुंबईसह राज्यभरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना हायकोर्टाचा दिलासा। उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्वीकारला गुंड गजा मारणेकडून सत्कार। दहीहंडीच्या कार्यक्रमात करवून घेतला गौरव। आजपासून 5 दिवस पासपोर्टची वेबसाईट दुरुस्तीसाठी बंद। सर्व ऑनलाईन अपॉइंटमेंट होणार रिशेड्यूल। नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यातल्या रायते वस्तीत शाळकरी मुलांची तारांबळ। नदी ओलांडण्यासाठी शिक्षक आणि पालकांना करावी लागते कसरत। धावपटू कविता राऊतला 10 वर्षांपासून सरकारकडून नोकरी नाही। ललिता बाबरला उपजिल्हाधिकारी केलं, मग मला का टाळता असा सवाल। हिरामण खोसकर आणि जेपी गावित यांच्याकडून भेदभाव होत असल्याचा आरोप। कोमामधून वाचली पण खचली नाही। महाराष्ट्राची लेक भाग्यश्री जाधवला पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या ध्वजधारकाचा मान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।